महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी हितकारी महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशन हे दोन एजन्सीच्या मार्फत आधारभूत धान खरेदी करण्यात येते। यामध्ये आदिवासी महामंडळ मार्फत एकूण 42 खरेदी केंद्र आदिवासी संस्था मार्फत उघडण्यात आलेले आहे। याची एकंदरीत खरेदी 2 लाख क्विंटल जवळपास झालेलं आहे आणि ह्या सर्व खरेदी झालेल्या मालाच्या अजूनपर्यंत पेमेंट झाले नाही। जवळपास 45 ते 46 कोटी पेमेंट अजून मिळाले नाही शेतकऱ्यांना। यासाठी प्रादेशिक कार्यालयाला सूचना केल्या असता त्यांनी 13 कोटीचे हुंड्या मुख्यालयाला पाठवण्यात आलेल्याचे सांगितण्यात आलेले आहे। तरी पण ते जे पैसे पेमेंट करण्याची जी प्रक्रिया आहे यामध्ये जे काही तांत्रिक अडचणी येत असून केंद्र आणि राज्य सरकारच्या यामुळे ऑनलाईन पेमेंट होऊन नाही राहिले अशा पद्धतीचे सांगण्यात आले। तरी पण यावर महामंडळकडून प्रयत्न सुरू आहे। आज सोमवार म्हणजे आज पूर्णपणे क्लिअर होईल असं सांगण्यात आलेलं आहे। त्याप्रमाणे पूर्ण खरेदी प्रक्रिया झालेल्या पूर्ण मालाचे पेमेंट उद्यापासून सुरू होईल असं सांगण्यात येत आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।